तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या ह्या व्लॉग मध्ये। दोस्त कसे तुम्ही सगळे ठीक असाल, मस्त असाल दोस्त। तर आजच्या व्लॉगची सुरुवात घरूनच करत आहे। हा टाइम होणार आता 8:15 वाजून राहिले सकाळीचे। ह्या भारी भारी वाखरी घे बाई व घे, भारी भारी वाखरी घे। आज मी ना घरच्या घरी दाढी केली। पण 2 रुपये प्लेट आणली आणि ट्रिमर तर आपल्या पैसे 800 रुपयाची आणि पावडं पण आहे। पण शेप मारला की चांगली दिसत आहे आणि शेप ना मारला तर असं दिसते का किती चिरट माणूस आहे मी। ते हे इकडं ना मारत आणि इकडं बघा भोरी भोरी केस किती काढे। हे असं शेप ना मारूच लागत, बेकार वाटते मला, असं चांगलं वाटते। तर जमली का 2 रुपयामध्ये दाढी? कमेंटमध्ये सांगा कोण कोण घरी 2 रुपयामध्ये दाढी करते। तर मंडळी आता जे कुऱ्हाडीचे दांडा आहे का नाही, हे स्लीप मारे मतलब असं बाहेर निघे इकडून सैनी। तर आता हे आले तर नाही का अशा पद्धतीने याला शिलणं पडते। तसं तर मला 30 दंडा भरते, पण मी न भरला यरवाचा। काय मस्त चांगला राहील थोडंसं। आता एक खिला घेतला तर ठोकते याले, कारण की घडी घडीतून निघून जाते आणि चिप बसल्याने कोणी फायदा नाही होऊन राहिला। ह्या मोठावाला खिला काही चालला नाही अंदर, दोन याला पता नाही कोणत्या खिलामध्ये ते ह्यात ठोकतो गप गप। आता जमलं का दोस्त परमानेंट काम, आणि आर पार निघला इकडं तिकडे खिला ना, निष्ठाची जरूरत ना काय। चिप बसू बसू निघूनच आहे घडी घडी। ह्याच उपाय केला एक परमानेंट। सांगा तुम्ही कमेंटमध्ये ह्या परमानेंट जुगाड जमला का ना जमला तर निघायची जरूरत नाही। आणि तुम्ही म्हणाल का हे कुराड कधी घासन, तसे पकडायची आणि घासून घ्यायची। तर मंडळी आजच्या जेवणाचा मेनू आहे भाकर आणि पत्तागोबी आणि मिरची 4-5। मिरची जास्त झाली। कोण पत्तागोबीने भाकर खाल्ली आहे कमेंटमध्ये सांगा। आणि दुसरा आवाज काढा, दुसरा आवाज काढ। तर आता काहीतरी खायचं म्हणून आलं, पण आता बनवून राहिली आहे माझी ताई पोहा। सिंपलवाला पोहा मीठ टाकून बनवते का, तो वाला पोहा बनवत आहे। तर माझ्यासाठी बनवू म्हटलं 1 प्लेट नाश्ता। तर आता बनवून राहिली आहे। हे बघा माझ्या ताईनं माझ्यासाठी पोहे बनवले 1 प्लेट। कसे बनले? खाऊन पाय कसे बनले? छान बनले।